कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळ्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत। त्यामुळे 25 जानेवारीला 2025ला अंतरवाली इथे आमरण उपोषणाला मी बसणार आहे। इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे। मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला, तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात अंतर्वालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला अंतर्वालीत द्या। घराघरातल्या मराठ्यांनी अंतर्वालीकडे यायचे राज्यभरात। एकाही मराठी 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही। नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, मजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025ला अंतरवाली गाठायची। अंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं। सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय, कारण भरत्या आहेत, ऍडमिशन आहेत, पोरांचे हाल व्हायला नको। कारण तुम्ही ज्या एकजुटी आतापर्यंत दाखवल्या, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोडणं इतक्या ताकदीनं आपण एकत्र आलो। एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखवा। 25 जानेवारीला सगळ्यांनी अंतरवालीत यायचं। ज्याला उपोषणाला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाही। ज्याला नाही बसायचं ते बसू नका, पण अंतरवाली की 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा। स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं। 25 जानेवारी चलो अंतरवाली, इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली। कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही, कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते, ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत, कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं हे होतं। त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं। मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं। दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची। आपलं गाव आपणच बैठक घ्यायची, माझं गाव माझी जबाबदारी। या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची। आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं, आपण आपल्या गावात घराघरात जायचं। तिसरं काम, पत्रिका छापायची आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं। प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे। पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचा मराठा समाजाने आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, रिक्षा असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल, टेम्पो असेल, जे काय वाहन असेल, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे। मोठमोठाल्या 25 जानेवारी 2025ला सगळे वाहन आपले अंतरवालीत दिसले पाहिजे। पाचवं काम, 25 जानेवारी 2025ला
एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाही. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा ही हात जोडून विनंती सगळ्या 25 तारखेला. कारण ते गडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतर्वालीकडे उसळणार. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्याला वेळेला यायला जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार. आणि इथं 25 जानेवारीला हे आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. त्याला बसायचं त्यांनी मनाला बसायचं, त्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका, बंधन नाही. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग, गोरगरीब मराठा हे सगळा व्यवसायिक समाज सगळे गोरगरीब त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवट होईल. 25 जानेवारी 2025च्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी जो गरीब मराठा समाज सरकारला भारी घालणार. तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार. आम्हाला खोडवून घेऊ नका. आमच्या शब्दावर पाय देऊ नका. की देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबांना, अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा वेटी धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आता द्वेष सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहे त्या भंग तुम्ही केल्यात. आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली. मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिलाय. कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण. या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाही. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होत आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे. राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो 25 जानेवारीच्या सगळे काम उरकून टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस असायची वेळ नव्हता तितके दिवस मराठा समाज आपण बसायचे. यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो. पहिले की कामं सगळे उरकून घ्या. आमरण उपोषणाला बसा नका बसू. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबईसारख्या तयारीने आपण आपलंच सरपंच फिरपंच सगळं भाजी भाकरी तिथं घेऊन यायचं. इथंच करायचं, इथंच खायचं, इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत तुम्ही खायचं, वापस जायचंच नाही. त्यामुळे कामं सगळे उरकून घ्या. तुम्ही उपोषण नसला तरी चालत. तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं साहित्य घेऊन मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायम सुरू होती त्यांच्यासाठी सांगतो. आपलं सगळ्या वस्तू घेऊन पाण्याच्या, जेवणाच्या, सगळ्या हातरायच्या, पांघरायच्या सगळ्या. काही जण गाडीतच झोपत येईल, काही जागा मिळाली तर इकडे झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, पुढे हॉटेलला मुक्कामा जायचं नाही. किती श्रीमंत असला आणि किती गरीब असला तिथं हॉटेलवर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही, तिथं चहा पाणी घ्यायला जायचं नाही. आपलं सगळं पाण्याची व्यवस्था सगळ्या वस्तू कुठं जायचं नाही. कारण गोरगरिबाच्या लढ्यात सामील होईल. श्रीमंत गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, पुढे हातला झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. प्रत्येक भाकरी इथंच खायच्या,
नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं इथे एकजुटीने. तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन येताना उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवट सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला, की हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं होतं. मी काल दौरी करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, असताना निघाला. माझे लय हालेला, माझ्या लय वेदना आहे. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो. पण माझा मराठा समाज सांभाळा, काही झालं तरी मी हटणार नाही. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही पाहिजे. मी आता 10-10 दिवस 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत. उठायला पायऱ्या करायचं असल्या तरी मला खाली वर धरायला. त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहे. एखाद्याच माझा शेवट सुद्धा होऊ शकतो. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. तो लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही. ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार. पण मी मात्र म्याने देऊन चुकून गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायात विनंती नाही की 25 जानेवारीला लहान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. त्याच्यात एक 2-2 दिवस काम बंद केले काय फरक नाही पडणार. आपल्या समाजाचं कल्याण होतं. सगळे मराठी राज्यातले कानाकोपऱ्यातले, मुंबई असेल, कोकण असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा, मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी, नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळे आंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं आंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुकाभर करा, जिल्हाभर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घराभर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठी घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठी लेकरा बाळासह अंतरवाली घ्या. माझा शेवट झाला तरी चालेल, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वापरल्याशिवाय मला हटणार नाही. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे. पुन्हा एकदा मराठ्यांनी शिकत. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? 21 ऑक्टोबर 2023ला आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की EWS नावाचं पिल्लू सरकारनं सोडलंय आणि EWS हे मराठाला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगानं आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला EWS चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं. आणि आता 7 मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की EWS द्या. दादा, मी हे आज म्हणत नाही, मी पूर्वीपासूनच सांगतो, सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं. बाजू नकोच, हे नको ते पण नको, पहिल्यापासून म्हणणं. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये. आम्हाला दिलं कोणतीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत येऊन आमचं ओबीसीचं कुणबीचं. आता तुम्ही काय केलंय, ECBC दिले सरकारनं, ते राज्यापुरतं. आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही EWS रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी, ते आपल्याला EWS पाहिजे.
ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूएस लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीचं दिलं जे आमच्या हक्काचं ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच येतं आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही ते द्या म्हणून राहिलं. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागला सरकारमुळे. कारण त्यांनी एससीबीसी दिल्यामुळे ईडब्ल्यूएस रद्द झालं. यांनी दिलं नसतं, ते रद्द झालं नसतं. चूक सरकारची. त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो, बाकी काय. असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं. याला दोषी जबाबदार कोण आहे? मग सरकार एससीबीसीचं मागितलंच नाही ना. तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं. तुम्ही लागलं आमचं. आम्ही मागतोय कोणतं तुम्हाला कुणबी आरक्षण. जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी सगळा. मग शेतकरी म्हणजे कुणबी. पुढे आधारित शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेतकरी आला. आम्ही सगळे शेतकरी. आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या. म्हणून आमचा हक्कच द्या. आम्हाला जर ते दिलं 83 क्रमांक मराठी येते पोटजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्या मराठ्यांची घालता येईल पोटजात उपजात म्हणून कस्टम जात म्हणून. मग तुम्ही ती घालत नाही. मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणते की ज्ञान देण्याचं सांभाळायला लागतं. पुढे एससीबीसी ईडब्ल्यूएस तुम्ही आमच्या हक्कात आरक्षण देऊन राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी म्हणते ना. हे म्हणणं आहे सरकार. हे सरकार दोषी आहे. असं आहे की तुम्ही असं म्हणता की मागच्या दीड वर्षापासून लढा करताय. तेच सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले. तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्याच ठिकाणी बसलेलं. तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं, मग ह्या सरकारने जे प्रक्रिया आहेत त्याच गोष्टी सगळ्या. तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल? ते बघा मागं पण तेच होतं, आता पण तेच आहे. नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं. सगळे तेच आहे. पहिल्यांदा तेच चालत होते, आताही तेच चालत आहे. तेच बदल नाही. परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे. म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे. त्यांना दिली ना. मग यांना का संधी नाही? म्हणून आम्ही 2 महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिला. त्या 2 महिन्याच्या कालात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं. मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. असं आहे की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला का वाटतं? या द्या 25 तारीख कळण द्या. पूर्वी तेच होते. आम्हाला काय वाटत नाही त्याचं. आम्हाला काय वाटत नाही त्याचं. पूर्वी तेच होते, आता पण तेच. हा दुसरे कोणी असते असं तसं तर वाटलं असतं. आता काय होईल कसं होईल. पूर्वी तेच होते, आताही तेच आहेत. मराठ्यांच्या पुढं कोणतं सरकार नाही 70 वर्षात. शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळतं. पण मी ओबीसीतून आरक्षण घ्या. त्यांचा प्रश्न याच्यासाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा.